नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे त्या भयानक वाड्यातील एक भयंकर कहाणी. कथेचे मूळ नाव आहे पडका वाडा. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. ही कथा लेखिका कल्याणी देशपांडे यांच्या बाधित ह्या कथा संग्रहातील आहे. कथेला आता सुरुवात करू. चल, ह्या वेळेस नीट नेम धरून मार बरं, आपल्याला हरायचं नाहीये यावेळेस, माझी मैत्रीण सीमा मला म्हणाली. मी बरोबर नेम धरून एकावर एक रचून ठेवलेल्या लगोऱ्यांवर एक दगड मारला आणि नेम अचूक लागला आणि आम्ही जिंकलो. चला आता काहीतरी वेगळं खेळू. मी गिल्ली दांडू आणला आहे, रक्षा म्हणाली आणि आम्ही खेळाला सुरुवात केली. मी गिल्लीला दांडूने जोरात मारलं. आम्ही दूरवर गिल्ली कुठे पडते हे बघत राहिलो, पण गिल्ली जमिनीवर पडलीच नाही. ती जाऊन पडली जवळच एका कोपऱ्यात असलेल्या पडक्या वाड्यात. बापरे, ती गिल्ली तर त्या पडक्या वाड्यात पडली. आता काय करायचं, मी भीत भीत म्हटलं. सगळ्या माझ्याकडे रागानं बघू लागल्या. तूच मारला ना स्ट्रोक, आता जा आण तूच जाऊन, साक्षी म्हणाली. मी नाही जाणार. तशी घाबरत वगैरे नाही मी, पण किंचित भीती वाटते, मी केविलवाण्या स्वरात म्हटलं. मग कोणी सांगितलं होतं एवढ्या जोरात मारायला? आता कोण जाईल तिथे? ती गिल्ली माझ्या भावाची आहे. त्याला जर ती मिळाली नाही तर मला फालतूमध्ये त्याची बोलणी ऐकावी लागतील, रक्षा म्हणाली. तरी आईनं सांगितलं होतं त्या बाजूला जाऊ नका म्हणून. त्या दुसऱ्या मारुती मंदिराच्या मैदानावर खेळलो असतो तर बरं झालं असतं, सुचिता म्हणाली. ए, तुम्ही सगळ्या माझ्यावरच का ठेपर ठेवता? मी मुद्दामून थोडीच केलं, मी म्हटलं. आता ते सगळं जाऊ द्या, आधी गिल्ली कशी आणायची ते बघा, सीमा पोक्तपणे म्हणाली. हे बघा, मी जायला तयार आहे, पण माझ्या सोबत कोणीतरी आलं पाहिजे, मी म्हणाले. दुसरं कोण येणार? माझी गिल्ली आहे म्हणजे मलाच यावं लागेल, रक्षा म्हणाली. हे बघा, 10 मिनिटात जर आम्ही आलो नाही तर लगेच माझ्या घरी कळवा, म्हणजे आम्हाला कोणीतरी त्या वाड्यातून काढेल. तरी माहित नाही त्या वाड्यात काय असेल, मी कपाळावरचा घाम पुसत म्हटलं. काहीही नको बोलू, जुना पडका वाडा आहे म्हणजे त्यात भूत असलंच पाहिजे असं थोडीच आहे, रक्षा म्हणाली. चला आता जा आणि पटकन गिल्ली घेऊन या, म्हणजे पुढे खेळ आपण कंटिन्यू करू, टाइमपास बराच झाला, साक्षी म्हणाली. नक्की जायचं ना ग, मी घुटमळत म्हटलं. हो नक्की, नाही तर काय, नक्कीच जायचं, रक्षा म्हणाली. भीत भीत आम्ही एक एक पाऊल टाकत पडक्या वाड्याजवळ जात होतो. आमचं हृदय जोर जोरात धडधडत होतं. चालता चालता आम्ही त्या वाड्यासमोर जाऊन पोचलो. आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं आणि वाड्याच्या पायरीवर पाऊल ठेवलं. वाड्याचं दार लोटलेलंच होतं. आम्ही दार ढकलल्याबरोबर ते करकरत उघडलं. आम्ही दचकून थोडे मागे झालो. 1-2 पाकोळ्या फडफडत दूर निघून गेल्या. मी समोर वाड्याच्या अंगणात बघितलं तर आमची गिल्ली तिथेच पडली होती. जा पटकन जाऊन आण गिल्ली, मी इथेच थांबते दारात, मी रक्षाला म्हटलं. नाही, तू पण ये आत, मी एकटी नाही जाणार, रक्षा म्हणाली. अगं पण आता तूच म्हणालीस ना की वाड्यात भूत असतंच असं नाही, मग काय हरकत आहे तुला एकटीनं जायला? आणि मी पळून थोडीच जातीये, मी इथेच दारात तू येईपर्यंत उभी राहणार आहे, मी म्हणाले. ठीक आहे, पण तू इथेच थांब, रक्षा म्हणाली. हो मी थांबते, मी म्हणाले. रक्षा गिल्लीजवळ गेली आणि तिला ती हात लावणार तेवढ्यात कसे कोण जाणे ती गिल्ली दूर गेली. ते पाहून आम्ही दोघे बुचकळ्यात पडलो. गिल्ली अशी अचानक पुढे गेली कशी?
पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत रक्षा आणखी पुढे गेली. तशी ती गिल्ली सुद्धा पुढे पुढे जाऊ लागली. आता मात्र मी घाबरले. रक्षा, जाऊ दे ते गिल्ली, चल पटकन घरी जाऊ आपण, असं मी म्हणते ना म्हणतेच तोच वाड्याचा मुख्य दरवाजा धाडकन मला आत ढकलत माझ्या पाठीवर आदळून बंद झाला. मी आत अंगणाच्या मध्यावर ढकलले गेले. बापरे रक्षा, आपलं काही खरं नाही, मी घाबरत तोल सावरत उद्गारले. मी आजूबाजूला पाहिलं पण रक्षा कुठेच दिसत नव्हती. ते पाहून माझ्या घशाला कोरड पडली. तेवढ्या डावीकडून मला एक मोठा कसला तरी आवाज आला. मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर बाजूच्या खोलीचं दार लागलं गेलं होतं आणि त्या दाराच्या फटीत मला रक्षाच्या फ्रॉकचं एक टोक दिसलं आणि हळूहळू ते टोक दिसेनासं झालं. म्हणजे कोणीतरी रक्षाला त्या खोलीत ओढून घेतलं होतं आणि दार लावून घेतलं होतं. आम्ही वाड्यात येऊन खूप मोठी चूक केली होती. इथून बाहेर पडण्याची शक्यता आता दिसत नव्हती. बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. बाहेर मैत्रिणी वाट बघत असतील. कसंही करून त्यांनी कोणाला तरी बोलवून आम्हाला इथून सोडवलं पाहिजे. मी असा विचार करत असतानाच माझ्या डोक्यावर माझ्या मागून एक फटका मारत एक वटवाघूळ फडफडत गेलं आणि तेवढ्यात डावीकडच्या त्याच खोलीतून मोठमोठ्याने ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आला. तो आवाज रक्षाचाच होता. बापरे, रक्षा कोणत्या तरी संकटात सापडली असेल. आता काय करायचं? ह्या विचारातच मी त्या खोलीच्या दाराजवळ जाऊन रक्षाला जोर जोरात आवाज दिला. रक्षा, ए रक्षा, कोण आहे आत? दार उघडा, रक्षाला सोडा, कोण आहे आत? असं ओरडत मी दरवाजा जोर जोरात ठोठावला. मिनिटभर आवाज येणं बंद झालं आणि दरवाजा खाडकन उघडला गेला. रक्षा दारातच उभी होती. तिला बघताच माझा थरकाप उडाला. तिची अवस्था खूपच बिकट झाली होती. तिचे केस पिंजारलेले होते आणि डोळे रडून सुजलेले होते. चेहऱ्यावर हातावर ओरखडे होते. अगं रक्षा, काय झालं हे तुला? असं म्हणत मी तिच्या जवळ जाणार तेवढ्यात ती धाडकन खाली कोसळली. तिला मी बाहेर व्हरांड्यात आणून झोपवलं आणि आत कोण आहे हे पाहायला जाणार तेवढ्यात कोणीतरी आतून बंद केल्यासारखं ते दार धाडकन बंद झालं. रक्षा बेशुद्ध अवस्थेतच होती. आमच्याकडे पाणी सुद्धा नव्हतं. मी वाड्याचे प्रवेशद्वार उघडण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणींना जोर जोरात आवाज दिला. जोर जोरात प्रवेशद्वार वाजवलं पण कशाचाच उपयोग होत नव्हता. मी धावत रक्षा जवळ गेले. तिचे अंग गार पडत चाललं होतं. मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. मी भराभर तिच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना ऊब निर्माण करण्यासाठी माझ्या हाताने घासत होते. हळूहळू रक्षा शुद्धीवर आली. रक्षा, काय झालं तुला? ही तुझी अवस्था, हे ओरखडे कसे आले? त्या खोलीत कोण आहे? मी असं म्हणताच भीतीने तिचे डोळे पांढरे झाले. नेहा, हे सगळं खूप भयानक आहे. आपण खूप मोठ्या संकटात सापडलोय. ह्या वाड्यात नक्कीच कुठली तरी अघोरी शक्ती आहे. मी गिल्ली घ्यायला पुढे गेले तेव्हा कोणीतरी त्या खोलीत मला ओढून नेल्यासारखं मला जाणवलं. मी आज जाताच माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. दार बंद व्हायचा जोरात आवाज झाला आणि मला खोलीत 5 मोठमोठी वटवाघुळं, खोलीच्या 4 कोपऱ्यात 4 आणि छतावर 1 असे उलटे लटकलेले दिसले. पण ती वटवाघळं साधी नव्हती. त्यांचा आकार खूप मोठा होता. ती मानवाच्या आकारा इतकी मोठी होती. त्यांचं धड वटवाघळासारखं होतं पण चेहरे मानवी होते. ते जे काही होतं ते खूपच विद्रूप आणि भयंकर होतं.
मी खोलीत गेल्या गेल्या ते माझ्या चहूबाजूंनी त्यांच्या पंखांनी मला फटकारे मारत होतं. मी मोठमोठ्यांना ओरडत होते, रडत होते. माझ्या हातावर, चेहऱ्यावर सगळीकडे त्यांच्या काटेरी पंखांमुळे मला ओरखडे आले. रक्षानं हळूहळू मला सगळी हकीकत सांगितली. आता आपलं काय होणार काय माहीत. आपल्या मैत्रिणी आपल्या मदतीला कोणाला घेऊन येतील का? आपल्या आई वडिलांना सांगतील का? मी म्हटलं, काय माहीत, काहीच समजत नाहीये, रक्षा म्हणाली. तेवढ्यात माझ्या पायाला काहीतरी चावलं आणि मी ओरडले. आम्ही खालती बघितलं तर सगळीकडे बारीक बारीक काळे किडे वळवळत होते. झपाट्यानं ते आमच्या अंगावर चढायला लागले. आम्ही दोघी पटकन उठलो आणि कपडे जोर जोरात झटकत खालच्या व्हरांड्यातून अंगणात येऊन उभ्या राहिलो. आम्ही उभ्या राहून 2 सेकंद झाली नसतील तर तिथेही सर्वत्र तेच किडे आजूबाजूला वळवळू लागले. आम्ही तिथूनही पळालो. घाईघाईत आम्ही तिथल्या उजव्या बाजूच्या खोलीत गेलो. पण त्या खोलीत शिरल्या शिरल्या त्या खोलीचं दार सुद्धा अचानक बंद झालं. हे दार कसं बंद झालं? कोणी केलं? असा विचार आमच्या डोक्यात चमकून गेला. आम्ही घाबरून सगळीकडे बघितलं, पण कोणीच कुठेच नव्हतं. आम्ही ज्या खोलीत होतो त्या खोलीत 4 लाकडी कपाटं होती. बाकी दुसरं काहीच नव्हतं. आम्ही तिथल्या एका भिंतीला टेकून बसलो. आमचा घसा भीतीने एकदम कोरडा पडला होता. देवाचं नाव घ्यायचं सुद्धा आमच्या डोक्यात आलं नाही. हळूहळू माझा श्वास पूर्ववत झाला. रक्षानं भिंतीला डोकं टेकवून डोळे मिटून घेतले होते. मला डोळे मिटण्याची सुद्धा भीती वाटत होती. तेवढ्यात त्या खोलीतील एका कपाटाचं दार धाडकन उघडलं. आम्ही दोघीही दचकलो आणि जे दृश्य आम्ही बघितलं ते बघून आमचे डोळे इतके विस्फारले गेले की ते आता बाहेर येतात का काय असं वाटलं. त्या कपाटातून एक मानवी सांगाडा बाहेर येऊन पडला. आम्ही गडबडून उठलो आणि दाराकडे धावलो, पण दार काही केल्या उघडलं जात नव्हतं. तेवढ्यात दुसरं कपाट उघडलं आणि त्यातून आणखी एक सांगाडा आमच्या पुढ्यात येऊन पडला. त्याच्या पाठोपाठ तिसरे कपाट सुद्धा उघडलं गेलं आणि त्यातून 4-5 सांगाड्यांचा खच पडला. चौथं कपाट आता उघडेल की काय असं वाटून आम्ही चौथ्या कपाटाकडे रोखून बघू लागलो. काही मिनिटं निघून गेली, पण ते चौथं कपाट काही उघडलं नाही. एवढ्यात आम्हाला जाणवलं की वाड्याच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोर जोरात ठकठक करत होतं. मला वाटतं आपल्या मैत्रिणींनी सांगितल्यामुळे आपल्या शोधात आपले आई वडील आले असावेत बहुतेक, मी म्हणाले. थोड्याच वेळात आमच्या नावाचे मोठमोठ्या आवाजात हाकारे आम्हाला ऐकू आले. नेहा, रक्षा, कुठे आहात तुम्ही दोघी? दार उघडा, घाबरू नका, आम्ही आलोय. आमच्या कुटुंबियांचा आणि मैत्रिणींचा आवाज आम्हाला येत होता. आतून आमचे घसे एवढे कोरडे पडले होते की ओरडणं तर दूर, आमच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता. आमचे पालक एक सारखे धडाधड दार ठोठावत होते, पण आमच्या खोलीचा दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. आम्ही दाराजवळ उभ्या राहून दार उघडण्याची खटपट करत होतो. अचानक आमच्या खांद्यावर 2 हात पडले आणि मोठ्याने कोणीतरी आमच्या कानात आरोळी मारली. ती आरोळी इतकी कर्कश होती की ती आरोळी ऐकून क्षणभर आमचे कान आणि मेंदू बधीर झाले. आम्ही थरथरत मागे वळून बघितलं. आमच्या माना अक्षरशः भीतीने थरथरत होत्या. दात दातांवर आपटत होते. मागे वळून बघताच एक मोठी आरोळी माझ्या तोंडून निघाली. रक्षाची तर दातखिळच बसली होती. एक सांगाडा आमच्या पुढ्यात उभा होता आणि त्यानेच त्याचे 2 हात आमच्या खांद्यावर ठेवले होते. त्याच्या डोळ्यांच्या खोबण्या लाल भडक रंगाच्या होत्या. त्या सांगाड्याचा हात झटकून आम्ही बाजूला झालो.
तेवढ्यात तिथले सगळे सांगाडे अचानक भराभर उठून उभे राहिले आणि ते सगळे आमच्याच दिशेने येऊ लागले. आमची भीतीने पार गाळण उडाली. रक्षा, आता आपलं काही खरं नाही. आता आपण मरणार. आपले पालक मैत्रिणी तिकडे जीवाच्या आकांतानं आपल्याला हाक मारत आहेत आणि आपण इथे अडकलोय. बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही. एवढे आपण ओरडतोय पण बाहेर आपला आवाज जात नाहीये, मी म्हणाले. तेवढ्यात ते सांगाडे एक एक करून उडत येऊन आमच्या अंगावर पडू लागले. आम्ही सगळ्या शक्तीनिशी त्यांना आमच्या अंगावरून झटकण्याचा प्रयत्न करत होतो. एका सांगाड्याने रक्षाचे केस धरून तिला उंच धरलं आणि गोल गोल फिरवून भिरकावून दिलं. माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं. माझे हाड खिळखिळे झाले. रक्षाची तर फार दुरावस्था झाली होती. आम्ही कशाबशा भिंतीचा आधार घेऊन उठण्याचा प्रयत्न करत होतो. भीतीने आम्ही दोघीही अर्ध मेल्या झालो होतो आणि काहीच वेळात आम्ही बेशुद्ध झालो. किती वेळ आम्ही दोघी बेशुद्ध होतो माहित नाही, पण जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा खोलीत कुठेच सांगाडे दिसत नव्हते. चारही कपाटं बंदच होती. आपण स्वप्न बघितलं होतं की काय असं मला क्षणभर वाटलं, पण उठण्याचा प्रयत्न करताना सगळी हाडं खिळखिळी झाल्याची जाणीव मला झाली आणि खात्री पटली की ते स्वप्न नक्कीच नव्हतं. सगळीकडे शांतता पसरली होती. कुठलाच आवाज येत नव्हता. रक्षा, बहुतेक वाड्याबाहेरचे आपले नातेवाईक निघून गेलेत. त्यांचा आवाज येत नाहीये, मी म्हणाले. हो, कदाचित. आपण काहीच प्रतिसाद देत नाहीये बघून ते माघारी फिरले की काय, रक्षा म्हणाली. आता आपल्याला इथून कोणीच सोडवू शकणार नाही असा विचार करून मी भिंतीला टेकले आणि माझी मान वर जाताच मला जे काही दिसलं ते एवढं अनपेक्षित होतं की माझं हृदय बंद पडतं की काय असं मला वाटू लागलं. मी खुणेने रक्षाला वर बघण्यास सांगितलं. तिनेही वर बघितलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले. वर छतावर सगळे सांगाडे लटकलेले होते. म्हणजे ते गायब झालेच नव्हते. ते आमच्यावर नजर ठेवून होते. आमची नजर वर जाताच ते धडाधड एक एक करून खाली कोसळू लागले. तेवढ्यात माझं लक्ष त्या चौथ्या बंद कपाटाकडे गेलं. त्या खोलीबाहेर पडण्याचं दार तर बंदच होतं आणि ते कपाट सुद्धा आत्तापर्यंत बंदच होतं. ह्याचा अर्थ ते रिकामच असणार असं वाटून मी धडपडत उठले. रक्षा, त्या कपाटाकडे चल, मी रक्षाला म्हणाले. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून कशा तरी त्या चौथ्या कपाटाजवळ पोचलो. मी पटकन कपाटाचं दार उघडलं. कपाट माझ्या अपेक्षेप्रमाणे रिकामं होतं आणि खूप मोठं होतं. आम्ही दोघी त्या कपाटात गेलो आणि झटकन मी दार आतून लावून घेतलं. बाहेर चहूबाजूंनी कपाटाला धडका बसू लागल्या. कपाट जोर जोरात हलत होतं. आम्ही आतल्या आत आपटल्या जात होतो. अचानक कुठली तरी कळ दाबली जावी असं झालं आणि कपाटाची खालची बाजू दार उघडावं अशी उघडली आणि आम्ही दोघीही एका अरुंद अंधाऱ्या बोगद्यातून खाली घसरल्या जाऊ लागलो. आम्ही कुठे जातोय काहीच कळत नव्हतं. आमचे डोळे उघडे आहेत की बंद हे सुद्धा कळणार नाही एवढा मिट्ट काळोख त्या बोगद्यात होता. आम्ही दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले होते. हा बोगदा कधी संपणार आणि आम्हाला कुठे घेऊन जाणार काहीच अंदाज लागत नव्हता. आम्ही मोठमोठ्याने किंचाळत होतो पण आमचा आवाज घुमत होता, त्यामुळे खूप भेसूर वाटत होता. हळूहळू बोगद्यातील वातावरण अधिक थंड होऊ लागलं. आम्हाला प्रचंड थंडी वाजू लागली. अत्यंत कुबट आणि ओला वास येऊ लागला. काहीच वेळात बोगद्यातून एकदम खाली फरशीवर आम्ही आपटलो. सगळीकडे अंधार होता. सगळ्या फरशा शेवाळलेल्या होत्या. अंधारात डोळे सरावायला आम्हाला थोडा वेळ लागला.
तिथे अत्यंत उग्र वास येत होता. तेवढ्यात काहीतरी माझ्या पायावरून वळवळत वर येतंय असं मला जाणवलं. मी हातानं ते काढून फेकलं तर ते वळवळत दूर निघून गेलं. आता आमची नजर बऱ्यापैकी अंधाराला सरावली होती. आम्ही आजूबाजूला बघितलं तर आमच्या चहूबाजूंनी काळे, पिवळे, करडे, हिरवे साप होते. ते पाहून आम्ही प्रचंड घाबरलो. तेवढ्यात रक्षाला एक चौकोनी फरशी दिसली. ते बघ नेहा, तिकडे त्या फरशीवर एकही साप नाहीये, रक्षा म्हणाली. त्या फरशी भोवती काटेरी वनस्पती उगवल्या होत्या. आम्ही कशाबशा काटेरी झुडपे ओलांडून त्या फरशीवर उभे राहिलो ना राहिलो तसे ती फरशी एखादं झाकण आतल्या बाजूला उघडावं अशी उघडली आणि आम्ही खाली अंधाऱ्या बोगद्यात पडलो. म्हणजे ती एक आणखी एका गुप्त मार्गाची कळ होती. त्या अंधाऱ्या बोगद्यात वरच्या दिशेनं जायला मार्ग होता. पुन्हा ती फरशी घट्ट बंद होऊन गेली होती. आम्हाला वर जाण्याऐवजी दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सरड्यासारखे सरपटत वर वर जाऊ लागलो. बराच वेळ सरपटल्यावर रक्षाला थकवा आला, म्हणून ती थोडा वेळ थांबली. जवळच एक लोखंडी कडी होती. तिला धरून ती टेकली. मी सुद्धा त्याच्या विरुद्ध बाजूच्या लोखंडी कडीला धरून थोडी विसावली. जसं मी थोडं मागे सरकून बसण्यासाठी त्या कडीवर जोर दिला तसे माझ्या मागची भिंत सरकली आणि मी भिंती पलीकडे घसरले आणि रक्षा तिथेच राहिली. मी एकटीच घसरत घसरत एका खोलीत जाऊन पडले. आता मी एकटीच होते आणि तिकडे रक्षा एकटी होती. आमची साथ तुटली होती. आता जे काही होईल त्याला आम्हा दोघींना एकेकटीने तोंड द्यायचं होतं. मी हळूहळू सगळीकडे नजर फिरवली. संपूर्ण खोली रिकामी होती. अचानक माझं लक्ष वर गेलं आणि मी सरकलेच. वर चारही कोपऱ्यात मोठमोठी वटवाघळं होती. म्हणजे मी त्याच खोलीत येऊन पडले होते ज्या खोलीत काही वेळापूर्वी रक्षा अडकली होती. रक्षानं सांगितल्याप्रमाणे त्यांची उंची एखाद्या मानवा एवढी होती. हातपाय वटवाघळ्यासारखे पण चेहरा मानवी होता. ती भेसूर आणि विद्रूप दिसत होती. तेवढ्यात त्या खोलीचं दार उघडलं गेलं. मी दारात बघितलं आणि अवाकच झाले. दारात एक काळ्या कफनीतील व्यक्ती होती. लांब जटा, गळ्यात कवट्यांची माळ, कपाळावर भस्म, करडी तीक्ष्ण नजर. क्षणभर एक भीतीची लहर माझ्या मधून गेली. कोण आहे हा माणूस? हा मांत्रिक असावा असं वाटत होतं. असे विचार माझ्या मनात सुरू असतानाच माझ्या कानावर एक धीर गंभीर आवाज पडला. पोरी, तू तात्काळ इथून बाहेर जा. तो माणूस म्हणजेच मांत्रिक म्हणाला. क्षणभर मला अर्थबोधच झाला नाही, पण पुन्हा त्यांनी तेच वाक्य उच्चारल्यावर मी तीरासारखी बाहेर धावत सुटले. बाहेर अंगण स्वच्छ होतं. किडे वगैरे काहीच नव्हते. वाड्याचे मुख्य द्वार उघडले गेले होते आणि दारातच माझे आणि रक्षाचे आई वडील उभे होते. त्यांच्या मागे माझ्या इतर मैत्रिणी आणि त्यांचे आई बाबा वाकून बघत होते. मी बाहेर आलेली बघताच रक्षाच्या आईने कळवळून विचारलं, बेटा, रक्षा कुठे आहे? ती का बाहेर नाही आली? आता यांना कसं उत्तर द्यावं मला कळत नव्हतं. मी त्यांना आमच्या सोबत जे काही घडलं होतं ते सर्व सांगितलं. ते ऐकून रक्षाची आई डोक्याला हात लावून मटकन बसली आणि रडायलाच लागली. तेवढ्यात बाजूच्या खोलीतून जय माता काळ भैरवी चंड मुंड मर्दिनी ओम फट स्वाहा असा धीर गंभीर आवाज घुमला आणि त्या पाठोपाठ धाड धाड असे 5 वेळा मोठ्याने आवाज आले. आमच्या सगळ्यांच्या नजरा तिकडेच लागल्या होत्या. ते मांत्रिक ज्या खोलीत होते तिथूनच तो आवाज आला होता. सगळे जण दारातून धावत अंगणात आले.
मी सुद्धा थोडं पुढे जाऊन त्या खोलीत बघण्याचा प्रयत्न केला. मांत्रिक आल्यामुळे आम्हाला जरा धीर आला होता. ती भली मोठी 5ही वटवागळं खोलीच्या मध्यभागी पडली होती आणि मांत्रिक काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांच्यावर राख भुरभुरवत होते. ती वटवागळं तडफडत होती. ते सगळं दृश्य भयावह होतं. बायका, माझ्या मैत्रिणी भीतीने गारठून गेल्या होत्या. तुम्ही हे काही बघू नका, तुम्ही बाहेरच थांबा, माझ्या बाबांनी सगळ्यांना म्हटलं. तसे सगळ्या बायका आणि माझ्या मैत्रिणी बाहेर थांबल्या. पण मला तिथेच थांबणं आवश्यक होतं, कारण तरच रक्षा कुठे असेल ह्याचा अंदाज लागू शकणार होता. म्हणून मी तिथेच थांबले. अखेर त्या 5ही वटवागळांची तडफड थांबली. मांत्रिक आमच्याकडे वळले. पोरी, तुझ्यासोबत आणखी एक मुलगी होती, ती कुठे? त्यांचा तो धीर गंभीर आवाज ऐकून मला थोडं दचकल्यासारखं झालं. ती आत्ता नेमकी कुठे हे माहीत नाही, पण मी तिला जिथे शेवटी बघितलं तिथपर्यंत मी तुम्हाला नेऊ शकते, मी अडखळत उत्तर दिलं. तसे मी त्यांना जिथे सांगाडे होते त्या खोलीत नेलं. त्यांना मी आम्हाला तिथे कसा अनुभव आला ह्याची माहिती आधीच दिली होती. त्यामुळे त्या मांत्रिकांनी मला आणि बाकीच्यांना खोलीच्या दारातच थांबायला सांगितलं. त्यांनी ती खोली उघडली. कर्र कर्र दाराचा आवाज आला. तिथे 4ही कपाटं पूर्ववत बंद होती आणि खोलीत कोणीही नव्हतं. मी खोलीच्या छतावरही बघितलं, पण कोणीच नव्हतं. मी त्यांना त्या 3 कपाटातून सांगाडे कसे बाहेर पडले आणि त्यांनी आमच्यावर कसा हल्ला केला हे सगळं सांगितलं होतं. ते खोलीच्या मध्यभागी उभे राहिले आणि डोळे मिटून हातात राख घेऊन मंत्र पुटपुटू लागले. मिनिटभर मंत्र पुटपुटून त्यांनी ती राख मध्यभागी वर्तुळाकार टाकली. तसे अचानक एक कपाटाचं दार खडाखड उघडलं. 3ही कपाटातून 10 सांगाडे हळूहळू बाहेर येऊन उभे राहिले. ते 10 सांगाडे आज्ञा मिळाल्याप्रमाणे त्या राखेच्या वर्तुळाभोवती बसले. ती दुसरी मुलगी कुठे? मांत्रिक बाबांनी मला पुन्हा विचारलं. त्यासाठी आपल्याला त्या कपाटात जावं लागेल, मी म्हटलं. मी, माझे बाबा, रक्षाचे बाबा आणि मांत्रिक बाबा त्या कपाटात कसे बसे उभे राहिलो आणि मी कपाटाच्या भिंतीवर मागच्या बाजूने जोर देताच गुप्त मार्ग खुला झाला आणि आम्ही बोगद्यात घसरत त्या तळघरात पोचलो. तिथल्या सापांना चुकवत आम्ही त्या फरशीवर उभे राहिलो आणि लगेच फरशी बाजूला होऊन तिथला गुप्त मार्ग खुला झाला. त्या बोगद्यातून चढत आम्ही त्या 2 लोखंडी कड्यांपर्यंत आलो. रक्षाने डाव्या कडीला हात लावला होता, मी त्यांना सांगितलं. मांत्रिक बाबांनी डाव्या कडीला धरून ओढलं आणि तिथला भुयारी मार्ग खुला झाला. रक्षा इथूनच गेली असावी, मी म्हटलं. आम्ही त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. तो भुयारी मार्ग खूप धुळीने भरलेला होता, त्यामुळे आम्हाला श्वास घेणं कठीण होत होतं. हळूहळू त्या भुयारी मार्गातून आम्ही एका खोलीत पोचलो. मी खोलीत रक्षा कुठे आहे ते बघितलं तर ती उजव्या टोकाला निपचित पडलेली होती. ती बघा, ती तिकडे आहे, मी हळू आवाजात म्हटलं. तसे सगळ्यांनी तिकडे बघितलं. आम्ही रक्षाजवळ गेलो. ती बेशुद्ध अवस्थेत होती. तिला हलवून आणि तिच्या चेहऱ्याला थोपटून मी तिला जाग करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळानं ती शुद्धीवर आली. ती खूप घाबरलेली होती आणि आम्हा सगळ्यांना बघून ती खूप आनंदित झाली. आता त्या खोलीतून बाहेर पडण्याचा मार्ग आम्ही शोधू लागलो, कारण ज्या मार्गातून आम्ही त्या खोलीत आलो होतो तो मार्ग आता बंद झाला होता. आणखी कुठला दुसरा मार्ग आहे का हे काळ केतू बाबा बघू लागले. त्या खोलीला एकही खिडकी नव्हती, फक्त उंचावर छोटे छोटे झरोके होते. दुसरा कुठलाही मार्ग दिसत नव्हता. अचानक मला त्या खोलीतील एका टोकाला एक खुंटी दिसली आणि माझ्या डोक्यात विचार आला.
मला वाटतं कदाचित ती खुंटीच तर गुप्तकळ नसेल. मी असं म्हणताच सगळ्यांनी चमकून माझ्याकडे बघितलं. पोरी, तू म्हणते ते बरोबर असू शकतं, काळकेतू बाबा म्हणाले. त्यांनी ती खुंटी ओढून बघितली तसे उजवीकडे एक गुप्त मार्ग खुला झाला. आम्हा सगळ्यांचे डोळे आनंदाने चमकले. आम्ही सगळे जण हळूहळू त्या भुयारी मार्गाने जाऊ लागलो. बरंच अंतर गेल्यावर आम्ही वाड्याच्या अंगणात बाहेर पडलो आणि ते भुयारी दार पूर्ववत बंद झालं. रक्षाला बघून रक्षाच्या आईच्या जीवात जीव आला. रक्षा तिच्या आईला जाऊन बिलगली. काळकेतू बाबांचे 2 शिष्य बाहेर उभे होते. त्यांनी त्या दोघांना काहीतरी आदेश दिला. ती वटवागळं त्याच खोलीत तशीच निपचित पडून होती आणि दुसऱ्या खोलीत ते 10 सांगाडे तसेच खोलीच्या मध्यभागी वर्तुळाकार बसलेले होते. काळकेतू बाबांच्या शिष्यांनी त्यांच्या आदेशानुसार भराभर अग्निकुंडाची व्यवस्था अंगणाच्या मध्यभागी केली. अग्निकुंड पेटवण्यात आला. काळकेतू बाबा आणि त्यांचे 2 शिष्य त्या भोवती बसले. काळकेतू बाबा आणि त्यांचे शिष्य काही मंत्र म्हणत होते तसे अचानक एक एक करून असे सगळी वटवागळं अग्निकुंडाजवळ आली आणि त्यांनी त्यात प्रवेश केला. सगळी वटवागळं जळून राख झाली आणि काहीच वेळात 5 पांढऱ्या आकृत्या आकाशाकडे जाताना आम्हाला दिसल्या. त्यानंतर त्यांनी आणखी मंत्रोपचार केले तसे बाजूच्या खोलीतील 10ही सांगाडे अग्निकुंडाजवळ आले आणि त्यांनीही एक एक करून अग्निप्रवेश केला आणि त्यातून 10 पांढऱ्या आकृत्या आकाशाच्या दिशेने वर जाऊन दिसेनाशा झाल्या. आम्ही सगळे जण अनिमिष नेत्राने ते दृश्य बघत होतो. आता हा वाडा पिशाच्य मुक्त झाला आहे. सगळ्यांनी आत आलं तरी चालेल, काळकेतू बाबा म्हणाले. सगळे जण अंगणात येऊन बसले. बाबा, हा काय प्रकार आहे? ही वटवागळं, हे सांगाडे, त्या पांढऱ्या आकृत्या, काय होतं हे सगळं? मी म्हणाले. मला जी माहिती माझ्या पूर्वजांकडून मिळाली आहे ती मी तुम्हाला सांगतो, असे म्हणून काळकेतू बाबा पुढे बोलू लागले. सुमारे 100 वर्षांपूर्वी ह्या वाड्यात कवडीमल नामक सावकार राहत होता. तो खूप कंजूष आणि क्रूर स्वभावाचा होता. त्याच्या कंजूषपणाला कंटाळून त्याची बायको, मुलं त्याला सोडून गेली होती. तो आणि त्याचे नोकर ह्या वाड्यात राहायचे. तो गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी हडपायचा. एकदा काही शेतकऱ्यांनी त्याच्याकडे जाऊन त्यांच्या जमिनी परत मागितल्या. त्यांनी त्याचे सगळे कर्ज फेडलं होतं, पण तरीही तो त्यांच्या जमिनी द्यायला तयार नव्हता. शेतकरी सुद्धा मागे हटायला तयार नव्हते, कारण त्या जमिनीवरच त्यांचा संसार सुरू होता. त्यामुळे जोपर्यंत जमिनीची कागदपत्र मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही वाड्यातून बाहेरच जाणार नाही, असा हट्ट त्या शेतकऱ्यांनी धरला. शेतकरी ऐकत नाहीत म्हटल्यावर सावकाराच्या क्रूर डोक्यातून एक युक्ती निघाली. त्याने सगळ्या शेतकऱ्यांना त्या डाव्या खोलीत बसायला सांगितलं आणि स्वतःच्या नोकरांना सांगून ती खोली न कळत बंद केली आणि त्यात विषारी धूर सोडून दिला, ज्यामुळे त्या 10ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ते सांगाडे म्हणजे त्यांचे अतृप्त आत्मे होते. सावकाराचे 4 क्रूर नोकर आणि 5वा स्वतः सावकार यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या दुष्कृत्यांमुळे मृत्यूनंतर सुद्धा त्यांना मुक्ती मिळाली नाही आणि त्यांचा वटवागळांच्या रूपात पिशाच्य योनीत प्रवेश झाला आणि त्यांचे अस्तित्व ह्या वाड्यातच राहू लागलं. पण आज ते सगळे त्यांच्या पिशाच्य योनीतून मुक्त झाले. एवढं सांगून काळकेतू बाबा थांबले. पण काळकेतू बाबा, तुम्हाला जर हे सगळं माहीत होतं तर मग तुम्ही आधीच हा वाडा पिशाच्य मुक्त का केला नाही? सगळ्यांनी त्यांना विचारलं. प्रत्येक गोष्टीची वेळ येऊ द्यावी लागते. मला एक नियम लागू आहे की कोणी मला ह्या कामासाठी बोलावलं तरच मी हे करू शकतो. स्वतःहून मला काही करण्याची आज्ञा नाही. काही दिवसात तो महाकाय वाडा पाडून तिथे एक सुंदर बगीचा निर्माण करण्यात आला. तिथे खेळण्यासाठी मोठं पटांगण उपलब्ध केलं.
सगळ्या मुलांना तिथे मुक्त खेळण्यासाठी छान जागा झाली. वयस्कर लोक तिथे सकाळ संध्याकाळ फिरू लागले. तिथे एक मंदिर देखील बांधण्यात आलं आणि अशा तऱ्हेने पडक्या वाड्याचं रहस्य संपुष्टात आलं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.